नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यात अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत हलकर्णी फाटा व कारवे येथे कल्याण मटका अड्ड्यावरती छापा टाकलाय. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून रोख रक्कम, मटका जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण जवळपास 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जून 2026 रोजी दुपारी 2:20 सुमारास चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथील हॉटेल प्रार्थना तसेच कारवे व पाटणे फाटा दरम्यान असणाऱ्या इमारत बांधकाम साहित्य मिळणाऱ्या व्यवसायाच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार योगेश सर्वशिव गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात दत्तू सानप्पा नाईक वय वर्ष 30 राहणार वरगाव, अश्विन पाटील वय वर्ष 52, रमेश अण्णाप्पा भोळे वय वर्ष 50 राहणार जट्टेवाडी यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य सूत्रधार संभाजी गोपाळ गावडे राहणार जंगमहट्टी हा संशयित असून तो अद्याप फरार असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. कारवाई दरम्यान आरोपींकडून जवळपास 30,000 रुपये रोख रक्कम, मटका आकडे लिहिलेली स्लिप बुक, एक बॉलपेन तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. प्राथमिक तपासात आरोपी कोणताही परवाना नसताना कल्याण मटका जुगाराचे आकडे स्वीकारून लोकांकडून पैसे घेऊन अवैध जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. एकीकडे जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल अवैध व्यवसायाची पाळेमुळे हाणून काढण्याचे आदेश देत असताना चंदगड तालुक्यात अवैध मटका व्यवसाय जोमात सुरू असल्याची चर्चा दिसून येते. कारवाईत सापडलेल्या मुद्देमालावरून अवैध मटका व्यवसाय जोरात सुरू असून यामागे मुख्य सूत्रधार कोण, त्यांच्यावर कारवाई होणार का, कोणाच्या आशीर्वादाने हा अवैध मटका व्यवसाय सुरू आहे, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होणार का, अशा अनेक प्रश्नांची चर्चा होत असल्याचं ऐकायला मिळतंय. या कारवाईत पोलीस कर्मचारी दीपक निवृत्ती घोरपडे यांनी सहभाग घेतला असून पोलीस अंमलदार माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अवैध जुगार, मटका आणि तत्सम बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अशा व्यवसायांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते.